योहानाचं पहिलं पत्र अध्याय 5 वचन 5 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो धरतो त्याच्या वाचून जगावर जय मिळविणारा कोण आहे? हालेलुया, 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 हालेलुया. देवाचं वचन आपल्याला शिकवत आहे, सांगत आहे, येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो धरतो त्याच्या वाचून म्हणजे त्याच्याशिवाय जगावर जय मिळवणारा कोण आहे? थोडक्यात ज्याने असा विश्वास धरला आहे की येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे, त्याने जगावर जय मिळवलेला आहे. तो हरलेला नाही आहे, तर तो विजयी आहे. जसं आमचा प्रभू विजयी आहे तसे आम्हीसुद्धा विजयी आहोत. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पापमुक्तीसाठी क्रूसावर मरण पावला आणि मरणाची सत्ता नाहीशी करून, मरणाचा अधिकार नाहीसा करून तिसऱ्या दिवशी तो वैभवाने जिवंत झाला, विजयी झाला. आपण म्हणतो की आपला प्रभू विजयी झाला, पण वचन आपल्याला शिकवतं आपण पण विजयी आहोत, कारण आपण त्याचे आहोत. जेवढ्यांनी विश्वास ठेवलेला आहे की येशू हा देवाचा पुत्र आहे, ज्यांनी आपल्या हृदयात हा विश्वास बाळगलेला आहे, ज्यांनी येशूला आपल्या हृदयामध्ये स्वीकारलेला आहे, ग्रहण केलेलं आहे, ते पण विजयी आहेत. कारण आता आपण स्वतःचे मालक नाहीत, येशू ख्रिस्त आपला मालक आहे आणि तो विजयी आहे, म्हणून आपण सुद्धा विजयी आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कदाचित तुम्हाला स्वतःला विजयी बोलायला लाज वाटत असेल. तुम्ही सांगाल मी कसला विजयी, मला धड मनासारखी नोकरी पण मिळत नाही आहे. मी कसला विजयी, माझ्याकडे 10 बाय 10चं स्वतःचं घर पण नाही आहे, दर 11 महिन्याला मला घर बदलावं लागतं. मी कसला विजयी, माझ्याकडे घर नाही आहे, माझ्याकडे धड एक चांगली कार नाही आहे, माझ्याकडे एक चांगल्या पगाराची नोकरी पण नाही आहे. मी कसला विजयी. जर तुम्हाला असं वाटतंय, पण तुम्ही जर येशूचे आहात, तुम्ही आपल्या हृदयात येशूवर विश्वास ठेवलेला आहे आणि तरीही जर तुम्हाला असं वाटतंय, तर याचा अर्थ सैतानाने तुम्हाला फसवलं आहे. तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल, कमी पगाराची नोकरी करत असाल, कार नाही आहे, मोटरसायकल नाही आहे, म्हणून तुम्हाला बस स्टँडवर तासनतास उभं राहावं लागत असेल, तरी पण जर तुम्ही येशू हा देवाचा पुत्र आहे असा विश्वास धरलेला आहे, तर देव आपल्याला सांगत आहे तुम्ही विजयी आहात, तुम्ही विजयी आहात, तुम्ही विजयी आहात. आपण जगावर जय मिळवलेला आहे, जगावर आपण विजय मिळवलेला आहे. जगामध्ये विजयी कोणाला समजतात आपल्याला चांगलं माहिती आहे. परीक्षेमध्ये पहिला नंबर आला, विजयी झाला. मॅचमध्ये पहिला नंबर मिळाला, विजयी झाला. आणि मग या पलीकडे प्रमोशन मिळालं, भारी पगाराची नोकरी मिळाली, विजय मिळाला. कोणाला लॉटरी लागली, महाविजय मिळाला. लॉटरी ज्याला लागली त्याला महाविजय मिळतो, हा त्याचा समज आहे. आणि अशा रीतीने आम्हाला जय मिळाला, विजय मिळाला, आणि म्हणून मोठ्याने ओरडणारे आणि मोठ्याने जयघोष करणारे लोक आहेत, त्याच्यात आपला पण समावेश असेल. हसू नका, आपण पण असतो. मोठमोठ्याने टाळ्या वाजवतो, जय मिळाला, विजय झाला, विजय झाला, विक्टरी. तुम्हाला माहिती आहे खरी विक्टरी काय आहे? जेव्हा डोळे बंद होतील ना, तेव्हा दुसऱ्या क्षणाला प्रभूच्या व्यंगेत असणं, ही खरी विक्टरी आहे. डोळे बंद होतील त्यावेळेला, जेव्हा आत्मा आपले डोळे उघडेल आणि आपल्याला दिसेल आपण प्रभूच्या उपस्थितीत आहोत, त्याच्या व्यंगेत आहोत, तेव्हा तो आपला खरा विजय आहे. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशूने श्रीमंत माणूस आणि दरिद्री लाजराची गोष्ट सांगितली. गोष्ट नव्हे, सत्य घटना. श्रीमंत माणूस जगाच्या नजरेला एक विजयशाली जीवन जगत होता, विजयशाली. लोकांना वाटतं आमच्याकडे पैसा नाही म्हणजे आम्ही हरलेले आहोत.
आमच्याकडे प्रॉपर्टी नाही म्हणजे आम्ही हरलेले आहोत. ज्याच्याकडे पैसा आहे विजयी माणूस आहे. ज्याच्याकडे नावलौकिक आहे तो विजयी माणूस आहे. श्रीमंत माणूस असं विजयशाली जीवन रोज जगत होता. रोज येशू म्हणतो त्याच्या घरामध्ये रोज मेजवान्या व्हायच्या. जांभळी वस्त्रे, उंची कपडे परिधान करायचा. रोज तो एकदम थाटामाटात राहायचा. रोजचा दिवसच त्याचा एक विजय होता. आणि जेव्हा तो मेला ना तेव्हा पण त्याचा विजय झाला थोड्या काळासाठी. कारण जेव्हा तो मेला तेव्हा त्याचा अंत्यविधी करण्यात आला. अंत्यविधी म्हणजे त्याच्या भावांनी, नातेवाईकांनी काय काय केलं असेल सांगा. त्याच्या शरीराला किती सुंदर अत्तर लावलं असेल, भारी भारी कपडे घातले असतील आणि महागडी फुलं त्याच्या प्रेतावर आणून ठेवली असतील. आणि एका भारी थडग्यामध्ये, कबरेमध्ये त्याचं प्रेत ठेवलं गेलं. एकदम थाटामाटात, जीवन पण थाटामाटात जगला. आणि मेला तेव्हा पण जगाच्या दृष्टीने थाटामाटातच मेला. कारण त्याचा सुंदर प्रकारे अंत्यविधी करण्यात आला. पण कुणालाच माहिती नव्हतं की तो गेला कुठे. तो कुठे गेला, तो कुठे गेला हे फक्त स्वर्ग आणि पृथ्वीचा मालकच सांगू शकतो. मी नेहमी सांगते, तुम्ही इकडे बसला आहात, तुमच्या मागे तिकडे हायवेवर कोण आहे ते पण तुम्हाला माहीत नाही. तुम्हालाच कशाला, मला पण माहीत नाही. इथे बाजूला रस्त्यावर कोण उभा आहे हे आपल्याला माहीत नाही. तर आपल्याला मेल्यानंतर माणसं कुठे जातात ते काय कळणार सांगा. एक 10 फूट आपल्या नजरेआड काय आहे ते पण आपल्याला समजत नाही आहे. मग 100 फूट 200 फूट गोष्ट वेगळी आहे. हे जर आपल्याला कळत नाही तर माणूस मरतो तेव्हा कुठे जातो हे कसं कळेल. पण स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक जिवंत परमेश्वर जो मानव रूप घेऊन आला होता तो सांगतोय, हा श्रीमंत माणूस मेला, त्याची उत्तर क्रिया करण्यात आली, सगळं काही थाटामाटात झालं आणि तो गेला अधोलोकामध्ये आणि जळत राहिला, तडफडत राहिला. आणि त्याच्या घराच्या मागे बसणारा दरिद्री लाजर मरण पावला. आणि तेव्हा येशू म्हणत नाही आहे की त्याची उत्तरक्रिया झाली, कारण त्याची उत्तरक्रिया कोण करणार. बेवारीस शरीर होतं ते. बेवारीस शरीराची काय उत्तरक्रिया होणार आहे. म्हणून येशूने तिथे हा शब्द वापरला नाही की लाजर मेला आणि त्याची उत्तरक्रिया झाली. येशू म्हणतोय दरिद्री लाजर पण मेला आणि देवदूतांनी येऊन त्याला उचलून स्वर्गात अब्राहमाच्या उराशी नेऊन बसवलं. सांगा मला, विजयी कोण, श्रीमंत माणूस की दरिद्री लाजर? कोण? श्रीमंत माणूस नरकामध्ये वेदना भोगत असताना वर बघतोय आणि म्हणतोय, हा लाजर, हा तर स्वर्गात बसलाय, सुखलोकात, अब्राहमाच्या बाजूला. आणि तो म्हणतो, हे बापा अब्राहमा, लाजराला पाठव माझ्याकडे. त्याने पाण्यामध्ये बोट बुडवून एक थेंब माझ्या जिभेवर टाकावा म्हणून त्याला पाठव, कारण मी या अग्नीच्या जाळामध्ये क्लेश भोगत आहे. ज्याच्या घरात रोज मेजवान्या व्हायच्या, जो चांगले कपडे घालून, तलम वस्त्रे घालून अगदी थाटामाटात जीवन जगत होता, तो अशा अवस्थेला पोहोचला की घराच्या मागे बसणारा दरिद्री लाजर जो फोडांनी भरला होता, त्याने येऊन त्याच्या जिभेवर एक थेंब पाणी टाकावं आणि त्याचा जीव थंड करावा अशी तो कळकळून विनंती करतोय. जी विनंती ऐकलीच गेली नाही, नाकारली गेली. हालेलुया, हालेलुया. आणि तुम्हाला माहीत आहे, आता पण तो श्रीमंत माणूस नरकातच आहे. म्हणजे आता किती वर्षे झाली? येशूने ही घटना सांगून जवळजवळ 2000 वर्षे झाली. 2000 वर्षानंतर आता काय झालं? आता तो स्वर्गात गेला का? नाही, कारण नरक कायमचा आहे आणि स्वर्ग कायमचा आहे. जो नरकात जातो तो कायमचा नरकात राहतो आणि जो स्वर्गात जातो तो कायमचा स्वर्गात राहतो. मला नेमकं आठवत नाही, पण प्रभूचे कोणीतरी एक सेवक आहेत ज्यांना काही काळ मरणाचा अनुभव आला होता आणि देवाने त्यांना स्वर्ग आणि नरक दाखवला होता. त्यावेळेला त्यांनी उठल्यानंतर असं सांगितलं, ज्या श्रीमंत माणसाविषयी येशूने सांगितलेलं आहे त्या श्रीमंत माणसाला मी त्या नरकात बघितलं.
तो खूप रडत होता, खूप किंचाळत होता आणि त्याला खूप वेदना होत होत्या. ही आताच्या 20व्या शतकातली घटना आहे, जेव्हा त्या माणसाने नरकामध्ये श्रीमंत माणसाला बघितलं. नरक सर्व काळचं आहे, स्वर्ग सर्व काळचं आहे. म्हणून मी तुम्हाला विचारलं, विजयी कोण सांगा? लाजर सर्व काळ सुखलोकात गेला आणि श्रीमंत मनुष्य सर्व काळ त्या नरकाच्या अग्नीमध्ये गेला आणि जळत राहिला. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आम्ही चुकीच्या व्याख्या केलेल्या आहेत, चुकीची समज केलेली आहे आणि आमच्या डोक्यामध्ये चुकीचे ग्रह करून ठेवलेले आहेत. श्रीमंत कोण, गरीब कोण, विजयी कोण, पराजित कोण, हे सगळं आम्ही ठरवतो आमच्या डोक्याने. पण आपल्या डोक्याने आणि बुद्धीने ठरवू नका. देव काय सांगतोय त्याकडे लक्ष द्या. येशू हा देवाचा पुत्र आहे असा जो विश्वास धरतो त्याने जगावर जय मिळवला आहे. तो विजयी आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, ज्याने विश्वास ठेवला की येशू हा देवाचा पुत्र आहे, त्याने पहिला विश्वास हा ठेवला आहे की देव खरा आहे, देव सत्य आहे, देव जिवंत आहे. तुम्ही येशूला देवाचा पुत्र असं स्वीकारण्याआधी पहिल्याने तुम्हाला देवाचं अस्तित्व तरी मान्य करावं लागेल. देव खरा आहे, देव सत्य आहे, देव जिवंत आहे असा मी पहिला विश्वास धरला. आणि येशू ख्रिस्त म्हणजे देहरूपात आलेला परमेश्वर, देवापासून निघालेला देव म्हणजे प्रकाशातून निघालेला प्रकाश, ज्याने मानव रूप धारण केलं आणि तो या जगात आला, म्हणून त्याला देवाचा पुत्र म्हटलं गेलं, कारण तो प्रकाशापासून निघालेला प्रकाश आहे ज्याने मानव रूप धारण केलं. आणि आम्ही विश्वास ठेवतो त्या यहोवा परमेश्वराचा. येशू ख्रिस्त हा पुत्र आहे. तो आमच्यासाठी या जगामध्ये आला, आमच्या पापमुक्तीसाठी त्याने क्रूसावर बलिदान केलं. तो क्रूसावर मेला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, 40व्या दिवशी स्वर्गात चढून गेला. तो देवपित्याच्या उजव्या हाताजवळ बसलेला आहे. तिकडून तो आमच्यासाठी प्रार्थना करत आहे, मध्यस्थी करत आहे. तो आमच्या प्रार्थना आणि विनंती ऐकत आहे. आणि असा एक दिवस देवाने नेमलेला आहे ज्या दिवशी आमचा प्रभू आकाशातून पुन्हा येणार आहे आणि आम्हाला त्याच्याबरोबर गौरवात घेऊन जाणार आहे. हा आहे आमचा विश्वास. आणि लक्षात ठेवा, हा विश्वास सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तुमच्याकडे कितीही मोठी पदवी असेल, तुमच्याकडे कितीही मोठा संपत्तीचा साठा असेल, तुमच्याकडे जगातला कितीही मोठा नावलौकिक असेल, तर या सगळ्यांपेक्षा हा जो विश्वास मी तुम्हाला सांगितला तो सर्वश्रेष्ठ आहे. त्याची तुलना तुम्ही बाकी कशाबरोबरही करू शकत नाही. कारण तुमच्या डिग्रीचं सर्टिफिकेट तुम्ही जोपर्यंत शरीरात जिवंत आहात तोपर्यंतच उपयोगाचं आहे. मेल्यानंतर ते सर्टिफिकेट तुम्हाला देवासमोर उभं राहायला हिंमत देऊ शकत नाही. तुमचा पैसा जोपर्यंत तुम्ही जगात आहात तोपर्यंतच तुम्हाला आधार देऊ शकतो, नंतर तो काही कामाचा नाही आहे. जगातला तुमचा नावलौकिक मान सन्मान तो तर फारच थोड्या वेळाचा असतो. ब्रदर नेहमी एक घटना सांगायचे. ब्रदर CA करत असताना त्यांच्या सोबत काम करणारे, की मला नेमकं आठवत नाही, परंतु अशी एक व्यक्ती होती जी त्यांच्या चांगल्या ओळखीची झाली होती. त्यानंतर ब्रदर CA झाले. कॉलेजमध्ये त्यांचा जॉब सुरू होता. बराच काळ निघून गेला आणि मग एक दिवस ब्रदर एका ठिकाणी गेले होते आणि तिकडे एक युनिव्हर्सिटी होती. ब्रदरांना सांगण्यात आलं, अमुक अमुक व्यक्ती या युनिव्हर्सिटीची व्हाईस चान्सलर आहे. ब्रदर म्हणाले, मी नाव ऐकून आश्चर्यचकित झालो, कारण ही तीच व्यक्ती आहे जिची पुष्कळ वर्षापूर्वी माझी चांगली ओळख होती. आणि मी असा विचार केला, ही व्यक्ती या युनिव्हर्सिटीची व्हाईस चान्सलर झालेली आहे, एवढं मोठं पद यांना मिळालं आहे, तर मी आतमध्ये जाऊन त्यांना भेटावं. एवढ्या वर्षानंतर माझी त्यांची भेट होईल, त्यांना पण बरं वाटेल, मला पण आनंद वाटेल आणि हा माणूस एवढ्या उच्च पदाला पोहोचला आहे. ब्रदर तिकडे भेटायला गेले त्यांना, तर दरवाजावर त्यांचा सेक्रेटरी उभा होता. तो म्हणतो, नाही नाही नाही, तुम्ही कोण आहात सांगा, नाव सांगा. असं त्यांना भेटता येत नाही, तो खूप मोठा माणूस आहे, तो खूप मोठा माणूस आहे.
ब्रदर म्हणाले की त्यांना माझं नाव सांगा, कारण आमची खूप जुनी ओळख आहे, जुनी मैत्री आहे. ते म्हणाले ठीक आहे सांगतो, पण तुम्हाला फक्त 5 मिनटं भेटायला मिळेल, फक्त 5 मिनटं. ब्रदरांनी असा विचार केला, एकदा मला एंट्री मिळाली मध्ये की 5 मिनटाची 50 मिनटं मी करू शकतो. त्यामुळे ते म्हणाले हरकत नाही, 5 मिनटं तर 5 मिनटं. आणि मग त्यांना आतमध्ये पाठवलं. त्या व्यक्तीने ब्रदरांना ओळखलं, आनंदाने स्वागत केलं, बोलायला लागले. आणि ब्रदर म्हणतात 5 मिनटं झाली आणि तो माणूस मला म्हणतो, सेबॅस्टियन तुमचा वेळ संपला, जा. ब्रदर म्हणाले मला एवढा धक्का बसला, हा माझा जुना मित्र आता एवढ्या मोठ्या पदाला पोचला आणि एवढ्या प्रेमाने माझ्याशी बोलतोय आणि 5 मिनटं झाल्यानंतर मला सांगतोय सेबॅस्टियन तुमचा वेळ संपला, जा आता. ब्रदर म्हणाले मला खूप वाईट वाटलं, मी तिकडून निघून गेलो. पण पवित्र आत्मा मला सांगत होता, घाबरू नको, तुला याचं उत्तर मिळणार आहे. काही वर्ष निघून गेली आणि काही वर्षानंतर त्या युनिव्हर्सिटीमध्ये दुसऱ्या व्यक्तीला व्हाईस चान्सलर म्हणून नेमण्यात आलं आणि यांचं पद निघून गेलं. पद निघून गेलं की माणूस काय आहे तोच नॉर्मल माणूस. आणि मग ब्रदर म्हणाले पुष्कळ वर्षानंतर जेव्हा त्यांचं ते पद निघून गेलं, त्यानंतर मी एका कार्यक्रमात गेलो असताना ती व्यक्ती समोर आली, ती पण त्याच कार्यक्रमाला हजर होती आणि ती माझ्याशी बोलतायत बोलतायत बोलतायत. मला कंटाळा आला तरी ते थांबतच नाही आहेत. मी तिकडून जायचा प्रयत्न करत होतो पण ते थांबतच नाही आहेत, बोलतच होते. आणि मी असा विचार केला हे काय एवढं बोलतायत. तेव्हा पवित्र आत्म्याने आठवण करून दिली, यानेच तुला सांगितलं होतं, भरली 5 मिनटं, जा. त्याचा हा सूड चालू आहे. हालेलुया, हालेलुया. ज्याने ब्रदरांना आपल्या केबिनमधून बाहेर पाठवलं 5 मिनटं झाली असं सांगून, तो आता ब्रदरांशी अर्धा तास बोलतोय आणि ब्रदर म्हणतात की मला कंटाळा आला, असं वाटलं की कधी हा संपवतोय भाषण आणि मला इथून जाता येतं. आणि तेव्हा ब्रदर म्हणाले पहिल्यांदा मला आयुष्यात एवढं नावलौकिक किंवा एखादं पद याविषयी सत्यता कळाली. पद काय आहे, नावलौकिक काय आहे. जोपर्यंत त्या खुर्चीवर आहेत ते तुमच्याकडे 2 मिनटं पण बघणार नाहीत आणि एकदा ते खुर्चीवरून उतरले की तुमच्याच हाताला धरून चालतील ते. हे आहे जगाचं नावलौकिक. नावलौकिक ज्याच्याकडे आहे, प्रतिष्ठा आहे, तो विजयी आहे का? अजिबात नाही, मुळीच नाही. ज्याच्याकडे पैसा आहे तो विजयी आहे का? मुळीच नाही. किती आजार पैशाने बरे होत नाहीत आणि रस्त्यावर अपघात होऊन मरण पावला तर पैसा काय वाचवणार सांगा? घडत नाहीत का घटना या? करोडो रुपयाचे मालक अपघातात मरण पावले, पैसा वाचवू शकला का? पैसा नाही, सोनं रूपं नाही, शिक्षणाच्या पदव्या नाहीत किंवा जगामध्ये इतर अनेक जय विजय सुरू असतात, ते सगळे छोटे छोटे आहेत. खरा विजय हा आहे ज्याने येशूवर विश्वास ठेवला आहे की येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. तो खरा विजयशाली आहे, कारण त्याने येशूवर विश्वास ठेवला म्हणून तो सैतानाच्या बंधनातून मुक्त झाला. सैतान अशी एक दुष्ट व्यक्ती आहे जिच्या सापळ्यातून आणि जिच्या विळख्यातून माणसाला असं बाहेर पडता येत नाही. कोणी कितीही ताकद लावा, त्या दुष्ट सैतानाच्या विळख्यातून बाहेर पडता येत नाही. ज्या घडीला आम्ही येशूवर विश्वास ठेवतो आणि येशूला आमच्या हृदयात स्वीकारतो तेव्हा तो सैतानाचा विळखा आमच्या जीवनातून सुटतो आणि आम्ही बंधमुक्त होतो. म्हणून येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, जगात तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. मी जगाला जिंकले आहे. आमच्या प्रभूने सैतानाला हरवलं आहे आणि त्याने जगाला जिंकलं आहे. तो विजयशाली आहे म्हणून आम्ही पण विजयशाली आहोत. तो विजयशाली झाला म्हणून आत्ता मी पराभूत होऊ शकत नाही. जरी सैतानाने आमच्यावर हल्ला केला तरी आम्हाला माहीत आहे प्रभू आमच्या बरोबर आहे.
आमच्या विश्वासामुळे आम्ही सैतानाच्या हातातून बाहेर पडतो. आमच्या विश्वासामुळे आम्हाला पापांची क्षमा मिळते. आमच्या विश्वासामुळे आमचे आजार बरे होतात. आमच्या विश्वासामुळे या जगात आम्हाला देवाचे आशीर्वाद मिळतात. आमच्या विश्वासामुळे आम्हाला पवित्र आत्मा मिळतो. आमच्या विश्वासामुळे आम्हाला देवाचा आनंद मिळतो, देवाची शांती मिळते. आणि आमच्या विश्वासामुळे हे जीवन संपल्यानंतर आम्ही सर्व काळच्या जीवनात म्हणजे अनंत जीवनात देवाच्या घरात पोहोचणार आहोत, फक्त आणि फक्त विश्वासामुळे. म्हणून वचन म्हणतं, येशू हा देवाचा पुत्र आहे. असा जो विश्वास धरतो त्याच्या वाचून जगावर जय मिळवणारा कोण आहे? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही जर येशूला ओळखलं आहे आणि स्वीकारलं आहे तर लक्षात ठेवा, तुम्ही एक विजयी व्यक्ती आहात. आणि हा विश्वास सांभाळून ठेवा. दुसऱ्यांच्या पैशाकडे बघून आणि दुसऱ्यांच्या भारी भारी गोष्टींकडे बघून कमीपणा वाटून घेऊ नका. हे माहीत असू द्या, माझ्या हृदयात येशूवरचा विश्वास आहे, त्यामुळे माझ्याकडे पवित्र आत्मा आहे. देव स्वतः माझ्याबरोबर आहे. देव माझ्याबरोबर राहणार, तो माझ्या गरजा भागवणार. आणि माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट ही की मी पाप करतोय पण येशूच्या नावामुळे मला क्षमा मिळणार. आम्ही एका दिवसात पवित्र नाही होत, एका दिवसात आम्ही संत बनत नाही. आमच्याकडून रोज चुका घडतात, रोज अपराध घडतात. पण येशू ख्रिस्त ही आमच्या जमेची बाजू आहे. ती का जमेची बाजू आहे? कारण आम्ही जेव्हा जेव्हा त्याच्या उपस्थितीत येतो, आमची पापं कबूल करतो आणि त्याच्यासमोर रडतो, तेव्हा पुन्हा पुन्हा तो आम्हाला क्षमा देतो. पुन्हा पुन्हा तो आमची पापं पुसून टाकतो. म्हणून हा येशू ख्रिस्त ही आमची जमेची बाजू आहे. म्हणून तर आम्ही विजयी आहोत. आम्ही पाप करणार तरी पण आम्हाला पापांची क्षमा मिळणार. आणि जर आम्ही देवाचं ऐकलंच नाही तर देव आम्हाला दंड पण करणार, शिक्षा पण करणार. देवाचं वचन म्हणतं, देवाकडून आलेलं शासन तुच्छ मानू नका. ज्याप्रमाणे बाप आपल्या मुलावर प्रेम करतो त्याप्रमाणे परमेश्वर ज्याच्यावर प्रेम करतो त्याला तो फटके मारतो. देव आम्हाला घडवतो एका प्रेमळ पित्याप्रमाणे. तो आम्हाला सुधारवितो. कशासाठी सगळं करतो? आम्ही एक दिवस त्याच्या घरात म्हणजे स्वर्गात पोहोचावं. हालेलुया, हालेलुया. कधी स्वतःला तुच्छ लेखू नका, कधी स्वतःला कमी समजू नका. मी गरीब आहे, मी दुबळा आहे, मी दुबळी आहे, मी अशक्त आहे असं समजू नका. कारण जर आपण येशूवर विश्वास ठेवलेला आहे तर आपण विजयी लोक आहोत. हालेलुया, हालेलुया. तुम्ही देवाकडे मागा, देव तुमची प्रार्थना ऐकणार. तुम्ही जे मागणार ते देव देणार. देव तुम्हाला पापांची क्षमा करणार. देव सैतानाच्या बंधनातून तुम्हाला सोडवणार, मुक्त करणार. आणि सगळ्यात मोठा आशीर्वाद जो आपल्या विश्वासाच्या द्वारे आपल्याला मिळणार आहे की आपण देवाजवळ जाणार आहोत. आणि तिकडे आपल्याला एक दिवस किंवा एक वर्ष नाही, अनंत काळ राहायचं आहे. देवाच्या उपस्थितीत आपण अनंत काळ राहणार आहोत. म्हणून तुम्ही जर विश्वास ठेवला आहे तर हा विश्वास सांभाळा, जपा. हा विश्वास आपली खरी प्रॉपर्टी आहे, ही आपली संपत्ती आहे. या विश्वासाला सांभाळा, या विश्वासामध्ये मजबूत व्हा, दृढ व्हा आणि हा विश्वास वाढवत जा. कोणत्याही कारणामुळे हा विश्वास हलू नये आणि तुमच्या हृदयातून हा विश्वास निघून जाऊ नये म्हणून प्रयत्न करा. कोणत्याही कारणामुळे कधी कधी एखाद्या आजाराद्वारे आपली परीक्षा होते, संकटाद्वारे परीक्षा होते. कधी कधी आजूबाजूच्या लोकांद्वारे आपल्याला धमक्या येतात. धमक्या, येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना धमक्या पण ऐकाव्या लागतात. खरं तर धमक्या देणारी माणसं नसतात, तो दुष्ट लुसिफर असतो. कसंही करून त्याला आपल्याला विश्वासापासून दूर न्यायचं आहे. तो आजार देऊन बघतो, संकट देऊन बघतो, दुसरं काही अपयश देऊन बघतो, दुःख देऊन बघतो, धमक्या देऊन बघतो, निंदा करून बघतो, चेष्टा करून बघतो, बदनामी करून बघतो, खूप काही करून बघतो. करू द्या त्याला. पण जेव्हा जेव्हा तुमची बदनामी होईल, जेव्हा जेव्हा तुमची निंदा होईल, जेव्हा जेव्हा तुमची चेष्टा होईल, जेव्हा जेव्हा तुम्हाला धमक्या ऐकाव्या लागतील, जेव्हा जेव्हा तुमचा अपमान होईल, तेव्हा तेव्हा लक्षात ठेवा, मी देवाचा मुलगा आहे, मी देवाची मुलगी आहे, माझा प्रभू विजयी आहे आणि म्हणून मी पण विजयी आहे. यांच्या धमक्या, यांची निंदा, यांची बदनामी ही 4 दिवसाची आहे. हे संपेल आणि मी देवाच्या गौरवामध्ये प्रवेश करीन आणि युगानुयुग देवाबरोबर आनंदात राहीन.
आम्ही खरे विजयी आहोत, आम्ही खरे विजयी आहोत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून हा जो विजय आहे तो आपल्या अंतकरणात नेहमी बाळगून ठेवा आणि त्यासाठी जो विश्वास तुम्ही ठेवलेला आहे तो विश्वास टिकवून ठेवायला प्रयत्न करा. खूप लोकांना आजार येत नाही, संकट येत नाहीत, दुःख येत नाहीत, तर त्यांना सैतान वेगळ्याच मार्गाने विश्वासापासून दूर नेतो. ते म्हणजे सैतान त्यांना अनेक गोष्टीच्या मोहात पाडतो. मोह आणि हे मोह जेव्हा समोर येतात ना, तेव्हा त्यांना असं वाटतं की हे पण देवापासून आहे. मोह, पैशाचा मोह, इतर अनेक चुकीच्या गोष्टीचा मोह जेव्हा समोर येतो तेव्हा माणसांना वाटतं हे पण देवापासून आहे, हे मला देवानेच दिलं आहे. आणि मग ते त्या मोहामध्ये जातात, पडतात. म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते, विश्वासाला सांभाळा, विश्वासाला सांभाळा. ज्याच्या हृदयात विश्वास आहे की येशू हा देवाचा पुत्र आहे तो विजयशाली आहे आणि आपल्याला शेवटपर्यंत विजयशाली राहायचं आहे. कारण हे जग आपलं अंतिम ठिकाण नाही आहे, आपलं अंतिम ठिकाण स्वर्ग आहे. आपल्याला त्या श्रीमंत माणसासारखं नरकात जळत पडायचं नाही आहे. रोज आरामात जीवन जगायचं, चैन विलासात राहायचं आणि मग अनंतकाळ नरकात जायचं, हे जीवन नको आहे. त्यापेक्षा देवावर विश्वास ठेवून जी काही परीक्षा होईल त्याला तोंड द्यायचं, जो काही छळ होईल त्याला तोंड द्यायचं, देवावर विश्वास ठेवून कठीण मार्गाने चालत राहायचं आणि एक दिवस देवाजवळ पोहोचायचं. आमचा प्रभू विजयी आहे म्हणून आम्ही सुद्धा विजयी आहोत. हालेलुया, 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 हालेलुया. हे भाऊ वाड्यावरून आलेले आहेत आणि हे त्यांचे शेजारी आहेत. ते सांगतात की त्यांना अचानक एक दिवशी त्यांचं ऑपरेशन झालं आणि त्या काही आजार त्यांना झाला होता, त्या आजारासाठी त्यांचं ऑपरेशन झालं लॉकडाऊनच्या अगोदर. आणि त्या ऑपरेशननंतर त्यांना अशी समस्या निर्माण झाली की त्यांची कंबर दुखायला लागली आणि ते दुखणं एवढं वाढत गेलं की त्यांना उठताना, बसताना, चालताना फार त्रास व्हायला लागला आणि त्यामुळे ते जागेवर बसूनच होते. म्हणजे चालायला त्यांना आधार घ्यावा लागत होता, चालता येत नव्हतं. हा आजार लॉकडाऊन म्हणजे ते ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना सुरू झाला आणि त्यासाठी हे त्यांचे भाऊ शेजारी राहतात. त्यांना प्रार्थनेसभेमध्ये सांगत होते की प्रार्थनेला चल, परंतु ते येत नव्हते. परंतु प्रभू येशूचा अनुग्रह असा झाला की काही महिन्यापूर्वी त्यांनी त्यांना सांगितलं की आता तरी चल प्रार्थनेला, पण ते तरी पण येत नव्हते. पण त्याच्यानंतर त्यांनी स्वतःहून त्यांना सांगितलं की चल तू कुठे घेऊन चालतोस, मला पण घेऊन चल. तर ते प्रार्थना सभेमध्ये त्यांना घेऊन आले. परमेश्वराचा देवाचा अनुभव त्यांना आला, त्यांना चांगलं वाटलं. त्यांनी पापाचा पश्चाताप केला, इकडे येऊन क्षमा मागितली आणि ते सांगतात की म्हणजे एप्रिल महिन्याच्या आसपास ते आले होते प्रार्थनेला, रविवारी आले होते. त्यावेळेला त्यांना थोडं बरं वाटायला लागलं. त्यानंतर ते घरी गेल्यानंतर देवाकडे प्रार्थना करत राहिले, स्वतः प्रार्थना माध्यमाचा वापर करत राहिले आणि म्हणजे एक आठवड्याभरात त्यांच्या कंबरदुखीचा हा आजार प्रभू येशूने काढून टाकलेला आहे. प्रभू येशूने या आजारातून त्यांना बरं केलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्व जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ, तुम्हाला 2000 म्हणजे काही तुमचं एका ऑपरेशन झालं होतं शरीराचं, म्हणजे तुम्हाला एक आजार झाला, त्या आजाराचं ऑपरेशन नंतर तुम्हाला काय समस्या निर्माण झाल्या? नंतर कंबर जाम दुखायला लागली. अशी कंबर दुखायला म्हणजे काय असं उठवत नाही, बसवत नव्हतं. म्हणजे तुम्हाला उठवत पण नव्हतं, म्हणजे असं वाकलात तर हळू उठायचं, पायरी पण चढवत नव्हती, पायरी पण तुम्हाला चढवत नव्हती. म्हणजे ते ऑपरेशननंतर तुम्हाला हे आजार सुरू झाले, कंबरदुखीचा जास्त सुरू झालं. जास्त सुरुवात. आणि काय काय व्हायचं तुम्हाला त्या कंबरदुखीमुळे? कंबरमुळे ते सगळं अंगमात सगळं दुखायचं, त्रास व्हायचा जाम अख्खा अंगमात दुखायचं, सगळं कंबर म्हणजे पाय पण दुखायचे, एवढा त्रास व्हायचा. अख्खा अंगमास सर्व हात पाय सर्व दुखायचे. म्हणजे लॉकडाऊनच्या अगोदरपासून तुम्हाला हा आजार सुरू झाला? लॉकडाऊनच्या अगोदर अशी गाठ आली होती, एवढी मोठी गाठ आली होती. म्हणजे त्या गाठीचं ऑपरेशन झालं होतं आणि त्या गाठीच्या ऑपरेशन नंतर तुम्हाला हे आजार सुरू झाले, कंबरदुखी, हात पाय दुखणं सगळं. त्याच्यानंतर हे सगळं दुखणं चालू झालं. मग हे भाऊ तुमच्या शेजारी राहतात, हे शेजारी त्यांनी तुम्हाला प्रार्थनेसभेबद्दल सांगितलं होतं. ते सांगता की 3 महिने अगोदर म्हणजे एप्रिल महिन्याच्या आसपास तुम्ही प्रार्थनेसभेत आले, तेव्हा काय झालं? तेव्हा मी घरी गेलो, एक हप्त्यामध्ये मला ते कंबर सगळी बसली. कंबर बसली? एका हप्त्यात बसली? म्हणजे पहिली जी दुखत होती ती दुखत नाही? दुखत नाही. आता तुम्हाला चालायला सांगितलं, तुम्ही चालून दाखवा. चला बरं. प्रेज द लॉर्ड. चला. लॉकडाऊनच्या अगोदर या भावांना, भाऊ तुम्ही सांगत होते, इकडे या, तुम्ही सांगता की तुम्हाला पहिले शिडी पण नाही चढत होती, शिड्या म्हणजे पहिले जेव्हा तुम्हाला कंबर दुखी तेव्हा तुम्ही कसे चालायचे? लोकांना चालू नका, कशी इकडे दाखवा, चालवा. असं जास्त चाललं का म्हणजे पायाला फुट लागायचं. जास्त चाललं का पायाला फुट लागायचं. जास्त चाललं की पाय दुखायचे, पोटरे दुखायचे जास्त. आता नाही दुखत. आता जरा धावून दाखवा, जरा धावा. प्रेज द लॉर्ड. हो,
धावा जरा थोडं धावा बाबा ते शिडीवर चला शिडी उतरा बरं शिडी पण उतरतात आहे पहिल्या अरे शिडी उतरायसाठी धावायला लागले बघा त्यांना शिडी पण चढता येत नव्हती ती व्यक्ती धावते आता तुम्ही एवढे शिडीवर चढलात उतरलात म्हणजे पहिले तुम्हाला शिडी पण चढता येत नव्हती शिडीवर कसे चढायचे म्हणजे शिडीवर असं चढायला लागेल असं उठाय गेला का जाम दुखायचं म्हणजे असं वाकलं की तुम्हाला उठलं की दुखायचं उठाय गेला का कंबर जाम दुखायचं म्हणजे अशी करायला लागायची म्हणजे शिडीवर चढताना उतरणं सुद्धा तुम्हाला हात टेकून उतरावं लागत चढत होतं हात उतरला ना तर जरा असं चढाय गेला का मग गटापड असं बसायला लागायचं असा एवढा तुम्हाला त्रास व्हायचा मग त्यामुळे तुम्ही कामावर वगैरे कसे जायचे कामावर नाही घरीच होता म्हणजे इतके वर्ष तुम्ही घरीच होता लॉकडाऊनच्या अगोदरपासून लॉकडाऊनचं ते काम केलं का आणखीन जास्त का मग दुसरं घरी राहायचं म्हणजे कामावर म्हणजे जरा बरं वाटलं की कामावर जायचे पण जास्त त्रास झाला की पुन्हा घरी बसायचे त्यानंतर या भावाने तुम्हाला आणलं प्रार्थने सभेत आणि त्यानंतर देवाची दया झाली दया आता दुखते कमर आता नाही दुखत काहीच नाही कमर दुखी म्हणजे जे त्रास होतं ते चढताना शिडी चढताना आता तुम्ही धावला आता काहीच त्रास नाही भाऊ तुम्ही यांना सांगितलं हो ते म्हणजे असं बसायचे त्यांच्या पायरीवर तुम्ही बघितले त्यांना आम्ही बघितलं की ते आजारी होते तेव्हा त्यांच्या पायरीवर बसायचे ना तर माझं घर आणि त्यांचं घर समोर आहे तर मी प्रभूवर पहिल्यापासून विश्वास ठेवतो तर त्यांना बघितला का मला दुःख वाटायचा का मी त्यांना सांगायचो पण ते विश्वास नाही ठेवत होते का मी प्रभूजवळ रडायचो त्यांच्यासाठी प्रार्थना करायचो की देवा जर त्यांनी माझं ऐकलं असतं तर तो बरा झाला असता पण त्याच्यानंतर काही महिन्यापूर्वी देवाची दया झाली आणि आता ते बरे आहेत प्रभू येशूने त्यांना बरं केलेलं आहे म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या भाऊ तुमचं नाव सांगा बंडू पवार नायगाव तुमची काय साक्ष आहे माझी साक्षी अशी आहे की मे महिन्यात माझ्या डोळ्यातून डाव्या डोळ्यातून पाणी सतत येत होतं मी मेमध्ये इथे शिबिर केलं पश्चाताप केला 3 वचनं बोलत राहिलो आणि प्रभूची महान दया माझ्यावर झाली आणि डोळ्यातून येण्याचं पाणी पूर्ण बंद झालं आणि दुसरी गवाही आहे की ही 8वीला मुलगी आहे तिला बुधवारी जुलाबचा खूप त्रास झाला शाळेतूनही तिला परत पाठवण्यात आलं आणि रात्रभर 1-2-3 मिनटाला जुलाब व्हायचे रात्रभर त्रास होत होता आम्ही वचनं 3 वचनं बोलत राहिलो त्या आजारमुक्तीची प्रार्थना लावली तेल पाणीचा वापर केला आणि प्रभूच्या दयेच्या कृपेने तिचं पूर्ण जुलाब बंद झालं दुसऱ्या दिवशीपासून पूर्ण शाळेत जायला लागली आणि तिसरी साक्षी छोटी मुलगी आहे जी आता सिनियर KGला आहे तिला उन्हामुळे खूप घामोळे येत होत्या आणि तिला अचानक त्याच दिवशी खूप ताप आला आणि तापामुळे तिचे शाळेत पण जाता आलं नाही आम्ही मात्र विश्वासाने ही 3 वचनं बोलत राहिलो आणि आजारमुक्तीची प्रार्थना लावले तेल पाण्याचा वापर केला आणि त्याच क्षणी ती सुद्धा बरी झाली आणि पुन्हा दुसऱ्या दिवशीपासून शाळेत जायला लागली त्याबद्दल मी प्रभूचे मनापासून धन्यवाद मानतो देवाने तुमच्या दोन्ही मुलींना बरं केलं बरोबर आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल कारण प्रभू आजही जिवंत आहे 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता आज देहरूपात नाही आहे पण आत्म्याच्या रूपाने आहे आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो त्यांना बरं करायला त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो म्हणून विश्वास ठेवा प्रभू इथे आहे तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निखून जावोत सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत सर्व शुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका
प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ, पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ, पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ, पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.